नमस्कार. लास्ट व्हिडिओमध्ये आपण एमसीबीचं कन्स्ट्रक्शन शिकलो. ठीक आहे. एमसीबीच्या ओव्हरलोड आणि शॉर्ट सर्किट ऑपरेशन वरून त्या एमसीबीला आपण कॅटेगरीज केलेल्या आहेत 3 टाइप्समध्ये. एक म्हणजे एल सिरीज एमसीबी, म्हणजे एमसीबीचं आपण वर्गीकरण केलेलं आहे 3 प्रकारात. एल सिरीज एमसीबी कशावरून? तर लोडच्या प्रकारावरून. कुठे कुठली एमसीबी वापरायची है ना, कारण प्रत्येक लोडचं करंट कॅपॅसिटी वेगवेगळी असते, बरोबर आहे. तर त्याच्यामुळे आता समजा आपल्याला एखाद्या मोटरला जोडायची आहे, तर आपण हाऊस वायरिंगमध्ये मधली एमसीबी आपण मोटरला जोडू का? नाही, कारण मोटरची करंट कॅपॅसिटी कशी असते? वेगळी असते, बरोबर आहे. म्हणून आपण काय केलं की एमसीबीचंच वर्गीकरण करून टाकलं. आता एमसीबीचं वर्गीकरण का केलेलं आहे? तर जेव्हा एकदा एमसीबी मॅन्युफॅक्चर्ड होते तेव्हाच त्याच्यामध्ये जे चेंजेस करायचे आहे ते पॉसिबल असतात. एकदा का एमसीबी पूर्णपणे बनून तयार झाली तर तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येत नाही. म्हणून पहिलेच आपल्याला माहिती असतं की एमसीबी किती करंटसाठी बनवायची आहे, तर त्या पद्धतीने ती एमसीबी तयार होईल, बरोबर आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला लोडचं वर्गीकरण करावं लागेल की आपलं लोड कुठल्या प्रकारात मोडतो, त्यानुसार आपण एमसीबीचं वर्गीकरण केलेलं आहे. तर एल सिरीज एमसीबी, जी सिरीज एमसीबी आणि डीसी सिरीज एमसीबी. आता एल सिरीज एमसीबी काय आहे? तर ही एमसीबी फक्त रेझिस्टिव्ह लोडसाठी डिझाईन केलेली आहे. जर तुम्ही म्हटलं तुम्ही फक्त एमसीबी मागायला गेले तर तो तुम्हाला कुठली आपल्याला विचारतात ते करंट रेटिंग विचारतात, बरोबर आहे. आणि समजा तुम्ही आता एल सिरीज एमसीबी मागितली तर तुम्हाला म्हणजे क्लिअर आहे की तुम्हाला कुठेही एमसीबी जोडायची आहे. तर ही जी एल सिरीज एमसीबी आहे कुठे वापरली जाते? तर बघा तुम्ही गीझर, ओव्हन आणि जनरल लाइटिंग सिस्टीम. तर हे गीझर, ओव्हन कुठे पाहायला मिळते तुम्हाला? घरी. म्हणजे हाऊस वायरिंगसाठी जर असेल, हाऊस होल्ड अप्लायन्सेससाठी तुम्हाला वापरायची असेल तर कोणत्या टाईपची एमसीबी वापरायची आहे? एल सिरीज. जेव्हा आपण इलेक्ट्रिकल ॲक्सेसरीजचा पार्ट शिकत आहे आणि जे की तुम्ही इलेक्ट्रिशियनमध्ये आहे आता, तर उद्या ही सगळी कामं लाईट फिटिंगची तुम्हाला करायची आहे, ॲक्सेसरीज फिटिंगची तुम्हाला करायची आहे, तुम्हाला हाऊस वायरिंग पण करायची आहे, इंडस्ट्रियल वायरिंगमध्ये समजा तुम्हाला संधी मिळेल ती पण करायची आहे. तर त्याच्या पहिले वायरिंग करताना आपल्याला ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या माहीत असल्या पाहिजे. जरी आता तुम्हाला ही पाठ असेल की कोणती एमसीबी, किती रेटिंगची एमसीबी आपल्याला म्हणजे वापरायची आहे, पण समजा इनकेस आपल्याला कोणी प्रश्न विचारला हीच का वापरायची आहे, दुसरी का नाही वापरायची, तर आपल्याला या सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे ॲज अ इलेक्ट्रिशियन म्हणून. ठीक आहे. तर एल सिरीज एमसीबी जी आहे ती फक्त रेझिस्टिव्ह लोडसाठी वापरली जाते. जी सिरीज एमसीबी ती फक्त इंडक्टिव्ह लोडसाठी तयार केलेली आहे, डिझाईन केलेली आहे. आता इंडक्टिव्ह लोड कोणता? तर ज्याच्यामध्ये वाइंडिंग असते, कॉईल असते. तर वाइंडिंग कोणामध्ये पाहायला मिळते आपल्याला? मोटरमध्ये, एअर कंडिशनरमध्ये, हँड टूल्समध्ये आहे ना, म्हणजे मोटर ज्याच्यामध्ये कॉईल आहे ते म्हणजे इंडक्टिव्ह लोड. तर त्याच्यासाठी कोणती एमसीबी वापरायची आहे? जी सिरीज एमसीबी वापरायची. आणि तिसरी जी एमसीबी आहे ती म्हणजे डीसी सिरीज एमसीबी. जिथे डीसीवर चालणारा लोड असते तिथे तुम्हाला एल आणि जी टाईप एमसीबी वापरायची नाही आहे. डीसीवर चालणाऱ्या लोडसाठी तुम्हाला डीसी सिरीजच एमसीबी वापरायची आहे. तर डीसी सिरीज एमसीबीमध्ये काय काय येते? डीसी मोटर आहे ना, ज्या डीसीवर काम करतील, डीसी कंट्रोल ज्याच्यामध्ये अवेलेबल आहे. 220 वोल्ट डीसी पर्यंत आपण डीसी सिरीज एमसीबी वापरू शकतो. या डीसी सिरीज एमसीबीचा जो करंट रेटिंग आहे, शॉर्ट सर्किट जी ब्रेकिंग कॅपॅसिटी आहे ती 6 किलो एम्पियरची आहे. ब्रेकिंग कॅपॅसिटी किती आहे? 6 किलो एम्पियरची. तुम्ही पाहिलं असेल दरवेळेस आपण शिकलो, तुम्ही रेल्वेने कधी प्रवास केला असेल तर तुम्हाला दिसते ट्रेनमध्ये कोणत्या सप्लाय वापरलेला असतो? तिथे लिहिलेलं असतं डीसी. तर इथे त्याचं उदाहरण पण आहे बघा, डीसी कंट्रोल लोकोमोटिव्ह. लोकोमोटिव्ह म्हणजे काय? रेल्वे, बरोबर आहे. आणि डिझेल जनरेटर सेट. जनरेटर काय देते? डीसी. जनरेटर कशाला वापरतो? आणि तो जर डिझेल जनरेटर सेट असेल तर त्याला संरक्षण देण्यासाठी कोणती एमसीबी वापरायची आहे? डीसी सिरीज. समजलं? म्हणून एमसीबीचं आपण वर्गीकरण केलेलं आहे, ते आपल्या सोयीसाठी असावं म्हणून. एमसीबीचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज पाहून घेऊ आपण.
तर ॲडव्हान्टेज काय काय आहे याचे? सगळ्यात पहिलं ॲडव्हान्टेज आपल्याला माहीतच आहे की ओव्हरलोड आणि शॉर्ट सर्किटपासून सर्किटचं संरक्षण करते. हा मोठा ॲडव्हान्टेज आहे सर्किट ब्रेकरचा, आहे ना. दुसरा आहे की ट्रिपिंग कॅरेक्टरिस्टिक्स कॅन बी ड्युरिंग मॅन्युफॅक्चर अँड इट कॅन नॉट बी अल्टर. हे सांगितलं तुम्हाला आत्ताच की जे काही याच्यामध्ये चेंजेस करायचे आहे ते मॅन्युफॅक्चर करते वेळीच करू शकतो. त्याच्यानंतर एकदा का ती तयार झाली MCB, त्याच्यानंतर तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस तुम्ही करू शकत नाही. ते विल ट्रिप फॉर अ सस्टेन ओव्हरलोड. काय म्हटलंय त्यांनी? कशी आहे MCB? ट्रिप फॉर अ सस्टेन ओव्हरलोड. म्हणजे समजा ओव्हरलोड झालं तर जो ओव्हरलोड करंट आहे सहन करण्याची कॅपॅसिटी ठेवते, धरून ठेवते ओव्हरलोड करंटला, पण सोडत नाही. बट नॉट फॉर अ ट्रान्झिएंट ओव्हरलोड. म्हणजे जसं आता ओव्हरलोड करंट गेला आणि थोडंसं हलका कमी झाला, हलका वाढला तर सोडणे धरणे असं मेकॅनिझम हिच्यामध्ये नाही. समजा ओव्हरलोड करंट तिच्या सर्किट ब्रेकरमधून वाहत आहे असं जेव्हा डिटेक्ट होईल तर त्या क्षणाला ती जी बायोमेटॅलिक स्ट्रीप आहे ती त्या करंटला धरून ट्रिप करण्याचं काम करते, ना की त्या करंटला सोडून परत MCB सुरू करते. बरोबर आहे. तर दे विल ट्रिप फॉर अ सस्टेन ओव्हरलोड. म्हणजे ओव्हरलोड करंटला धरून ठेवते, सोडत नाही. असं मेकॅनिझम याच्यामध्ये केलेलं असतं. फॉल्टी सर्किट इज इझिली आयडेंटिफाईड. बायोमेटॅलिक स्ट्रीप पण दिली आहे, सॉलिनाइड पण दिलेला आहे. त्याच्यामुळे समजा फॉल्टी करंट त्याच्यातून वाहत आहे, तर ओव्हरलोड किंवा शॉर्ट सर्किट हा फॉल्टीच करंट झाला. काहीतरी फॉल्ट झाल्याशिवाय ओव्हरलोड आणि शॉर्ट सर्किट करंट सर्किटमधून वाहू शकत नाही, आपल्याला माहीत आहे. म्हणून जर फॉल्टी करंट सर्किटमधून वाहत असेल तर MCB इझिली आयडेंटिफाईड करते. त्याच्यानंतर सप्लाय कॅन बी इझिली रिस्टोर्ड. लगेच ती ट्रिप करते सर्किटला, त्याच्यामुळे आपल्या इनपुट सप्लायचं पण हे होते, म्हणजे एनर्जी वाचते आणि लोडचं पण संरक्षण होते. आपल्याला माहिती आहे सिंगल पोल, डबल पोल, ट्रिपल पोल, 4 पोल अशा पद्धतीने आपल्याला MCB अवेलेबल आहे. म्हणजेच काय, तर मल्टिपल युनिट्स आर अवेलेबल हिअर. ज्या पद्धतीने ॲडव्हान्टेज असतात त्याच पद्धतीने डिसॲडव्हान्टेज पण असतातच. आता जर एवढे ॲडव्हान्टेज आपण एका पार्ट्समध्ये घेत आहे, बरोबर आहे, आणि एवढं मेकॅनिझम जर तुम्ही एका डबीमध्ये घेत आहे तर ती किमतीने कशी असेल, आहे ना. जर चांगली गोष्ट आपल्याला मिळत असेल ती काय करताय, आपल्या सप्लाय साईडचं पण संरक्षण करत आहे आणि लोडचं पण संरक्षण करत आहे, बरोबर आहे. तर एकाच वेळेस एवढं मेकॅनिझम तिच्यामध्ये दिलं आहे तर नक्कीच ती कशी असेल, किमतीने महाग. त्याच्यानंतर मोर मेकॅनिकल मूव्हिंग पार्ट्स. हा हिचा डिसएडव्हान्टेज काय आहे, तर ज्याच्यामध्ये मूव्हिंग पार्ट्स लागलेले असतात ते मूव्हिंग पार्ट्स काय करतात, तर मूव्ह होतात, सोडतात, मूव्ह होतात. त्याचं जे मूव्हिंग ऑपरेशन आहे ते लूज होण्याचे चान्सेस जास्त असतात, म्हणून त्याला डिसएडव्हान्टेज मिळतो, बरोबर आहे. आणि तो जो समजा मूव्हिंग पार्ट्स लूज झाला, समजा त्याचा स्क्रू नट ते जसे ज्याने टाईट केलेले असतात, आहे की नाही, ते समजा लूज झाले तर ते ऑपरेट करेल का व्यवस्थित नाही, तर तो आपल्यासाठी म्हणून डिसएडव्हान्टेज आहे. त्याच्यामुळे आपली MCB पण काम करणार नाही, बरोबर आहे. आणि ते रिक्वायर्ड रेग्युलर टेस्टिंग. आणि त्याच्यामुळे काय होते की MCBला म्हणजे रेग्युलर आपल्याला टेस्ट करत राहावं लागते, जेणे की तिचं ऑपरेशन चांगलं सुरू व्हायला पाहिजे.